बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इथं डबल डॉट दिलेलं आहे साइन ऑफ वाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं आतापर्यंत काय आहे की वाय डायरेक्ट दिलेला राहायचा, पण इथं काय दिलेलं आहे साइन ऑफ वाय दिलेलं आहे. ठीक आहे, आणि डिफरन्शिएट करायला सांगितलं. मग इथं काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येईल डी बाय डी एक्स. बघा इथे येईल डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ वाय. ठीक आहे, साइन ऑफ वाय दिलेलं आहे. आतापर्यंत एक्स दिलेलं राहायचं. ठीक आहे, मग आता साइन, मग इथं कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. काय करायचं कंपोजिट फॉर्म्युला. मग बघा कंपोजिट फॉर्म्युला काय डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, साइन ऑफ एफ ऑफ एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल साइन एक्सचं काय येतं कॉस एक्स. मग तसंच कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी वाय बाय डी एक्स ऑफ वाय. आता ऑफ वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स. ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे की आपल्याला एक्सच्या जागेवरती फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय वाय, वाय काय आपल्याला दिलेलं नाही. आतापर्यंत आपल्याला डायरेक्ट वाय दिलेलं राहायचं. ठीक आहे, तर मग इथं थोडंसं वेगळं आहे. मग इथं काय करायचं कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचं. मग बघा इथे येणार साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस. मग इथे येणार आहे कॉस ऑफ वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. म्हणजेच फायनल आन्सर येणार डी बाय डी एक्स ऑफ साइन वाय इक्वल्स टू फायनल आन्सर काय आलं कॉस ऑफ वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. कारण की वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे आपल्याला वायच माहित नाही. वायचं फंक्शन आहे काहीतरी, पण ते फंक्शनचं आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं नाही. म्हणून आपण इथं काय लिहिणार डी वाय बाय डी एक्स आणि कॉस ऑफ वाय. ठीक आहे, हेच काय त्याचं फायनल आन्सर आहे.